चला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या आणि त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिला सामना नुकताच संपला. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान या टीमने ही मॅच जिंकत असताना अगदी लिलया हा सामना इथे जिंकला आणि अक्की एंटरप्राइजेस मुरुडी या टीमला परास्त करत असताना पहिला सामना इथे जिंकणारा संघ, त्या संघाचा शिल्पकार या आपण समर्थ कडूला लक्ष वेधतो आहोत, ज्याला प्लेअर द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. समर्थ कडू, चला मी लक्ष वेधन समर्थ कडूचं या आपल्याला प्लेअर द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. 1 षटक 7 धावा 2 विकेट, बॅटिंग करत असताना 6 धावांची खेळी आणि संघाला बांधणं जे एका धाग्यामध्ये आणि एका माळ्यामध्ये विविध पाहना. एक माळ ज्यावेळेला आपण ओतो ना त्यावेळेला विविध हे मणी आहेत आणि ते त्याने अनेक वर्ष ओलेत एका माळ्यामध्ये. तो समर्थ कडू वेशवीचा सुपरस्टार, ज्याला प्लेअर द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. त्या दरम्यान या स्पर्धेला MD वॉरियर्स संघ अर्थात वीर दामदार आयोजन ज्यांनी केलं होतं ते अंकुश सरांचा फोन आलाय आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. का आमदार साहेब व्यासपीठावर बसतात, मी लाईव्ह बघतोय आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतात. एक जबरदस्त तुमचा पाठीराखा आहे. काय नियोजन केलं होतं त्यांनी वीर दामदार या प्रीमियर लीग साठी. 3 तालुक्याचा जबरदस्त लेखाजोखा त्यांनी केला होता. चांगल्या पद्धतीचा भार त्यांनी सांभाळला होता. अंकुश पाटील यांचं खरं तर मी खूप सारं कौतुक करेन, कारण एका व्यक्तिमत्वाने संपूर्णतः तो भार लिहिल्या पेलला होता. आलेला अखंड जनसागर जो मात्र अलिबागमध्ये आपण पाहायला मिळाला आणि साहेबांनी जे काही आयोजन केलं होतं त्याचं नियोजन अगदी योग्यरित्या त्यांनी बांधलं होतं. अदितीताईंनी विशेष करून कौतुक केलं होतं संपूर्ण आयोजनाचं आणि त्यांनी जबाबदारी घेतली होती स्पर्धेची. पुढील वर्ष आपल्या भेटीला नक्कीच येणार आणि साहेबांनी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी वेगळं निश्चित करणार आहोत. त्या दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमंत्रित करूया. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, आमदार साहेबांना विनंती करतोय या. वसीम दांडेकर साहेब, तांडेल, रहीम कबले सर, निसार पप्पा यांचं इथं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मी दमदार आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरच देऊया. समर्थ कडू अर्थातच क्रिस गेल म्हटलं जातं उरण तालुक्यातील एक जबरदस्त अनुभवी खेळाडू. बरेच वर्ष बरेच मैदानं गाजवली आणि रोह्यात त्याला खेळायला नेहमी आवडतं. मोठी स्पर्धा, काय म्हणशील समर्थ? नक्कीच खूप आनंद होतो इकडे खेळायला आणि आपला जर गेम अजून झाला तर अजून चांगलं वाटतं खेळायला. तुला मॅन ऑफ द मॅच दिले, आमदार साहेब आलेत, ही पहिली मॅन ऑफ द मॅच पटकवली. या स्पर्धेबद्दल आमदार साहेबांवर काय म्हणशील? नक्कीच साहेबांसोबत ही मिळाली, नक्कीच भाग्य समजेल मी या टुर्नामेंटमध्ये. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा असतील तुला पुढील वाटचालीसाठी. चला मॅच चालू करा. विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. MD वॉरियर्स अलिबाग या MD नावाची चर्चा भरपूर ठिकाणी असते. मग MD ग्रुप्स, MD फाउंडेशन आणि स्वतः MD वॉरियर्स. रायगड प्रीमियर लीग असो, प्रत्येक ठिकाणी हा नाव आवर्जून घ्यावा लागतो. कारण शेठ म्हणतात मी दर्दी आहे, मी हौशी आहे, मी क्रिकेटवर, कबड्डीवर आणि विशेष करून जास्त प्रेम करतो ना तर बैलगाडीवर. 3 खेळ माझ्या हृदयात आहेत, माझ्याशी नाळ जुडलेली आहे. म्हणून त्या स्पर्धेसाठी आपण गेलात तर ती स्पर्धा कशी मोठी होईल किंवा कशा पद्धतीत चांगले होईल याच्यावर नेहमी त्यांचा कटाक्ष असतं. हे नाव आहे महेंद्र दळवी. एक छोट्या घरातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. मग त्यांचे किस्से त्यांच्या शब्दात आपण नंतर ऐकूच. पण मात्र त्यांनी हे सर्व खास खळगे बघितलेत, त्यांनी ऊन पावसाळे अंगावर झेललेत आणि आज ते विधान परिषदेत किंवा विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्यांना न्याय दिसत येतात. त्यांच्या ऑफिसला गेलेत ना की असे समोरच्या ऑफिसर बिफिसरला कसे असे धारेवर धरतात ना की एक फोन प्रॉब्लेम सॉल्व. ही यांची सिच्युएशन आहे, ही त्यांची परिस्थिती, हे त्यांचं कार्य आहे. पाहूया मैदानात आपण हवेली संघावर उतरतोय. डॉन अर्थात सोमेश देशमुख, सुनील देशमुख यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आसन असतं वा.
सुनील शेठ सर पाठवा, सुनील शेठ ना. ओके ओके, खूप खूप शुभेच्छा असतील. हे दरवर्षी हा पुण्यावरून संघ आणतात. पुण्यावर यांचं प्रेम जाम आहे, पण डॉनवर जबाबदारी आहे. मूळ गाव आहे त्यांचा आणि गावाचे खेळाडू इथं नेहमीच स्पर्धेत आणण्याचा प्रयत्न करतात. ते बैलगाडी क्षेत्रात म्हटलं की महेंद्र शेठ बैलगाडीत किंवा बैल विकत घेण्यात माहीर असतात. तर रोहातील 1,00,000ची पहिली बोली ज्या बैलावर लागली ना, त्या बैलाचं गाव हे आहे, नाव आहे पाखऱ्या. या पाखऱ्याची आठवण झाली इथं, ओळखली, चुणूक बघितली बैलाची आणि शेठ म्हटलं की हा बैल मला पाहिजे. सन्माननीय अनिकेत देशमुख, विकास शेठ देशमुख, मनीष शेठ देशमुख आमचे यांच्या माध्यमातून यांच्या घरचा साज पाखऱ्या अलिबागला घेऊन गेले शेठ. म्हणजे शेठ असे दर्दी आहेत, ते असे हिरे उचलतात ना की त्यांचं लक्ष त्याच्यावरच असतं. म्हणजे कधी बैलांवर, कधी खेळाडूंवर. आता आपण रायगड प्रीमियर लीग बघितलं तर 2 वर्ष पहिल्याच फेरीत बाद झाले, पण तिसऱ्या पर्वात असे घुसले ना की ट्रॉफी सरळ अलिबागला घेऊन गेले. जेव्हा घुसतात ना तेव्हा समोरच्याची पार दादा ते पीठ उडून टाकतात. महेंद्र शेठ दळवी, सर्वसामान्यांचं नेतृत्व. कशा प्रकारची इलेक्शनमध्ये त्यांनी व्यूहरचना असली, कशा पद्धतीचा प्रचार केला, कशा पद्धतीचे कार्यकर्ते केलेत, किती अफवा आल्या, किती काय आल्या, पण मात्र एकदम ठाम तुम्ही करा, मी बघतो, हा एकच शब्द आहे. वीर दामदारमध्ये पण ते सांगितलं की SP समोर बसले होते, एवढी पब्लिक, मी इथं स्टेजवर आहे, मी एकटा बास आणि माझे सगळे खास आहेत. ही ओळख आहे महेंद्र शेठ दळवी साहेबांची. कार्याची ओळख त्यांच्या अजून आहे. जे जे त्यांच्याकडे जी संकट येतात तेव्हा जातात, तेव्हा त्यांना ते न्याय मिळवून देतात. पर्यावरण मध्ये ज्यांचं जास्त कटाक्षाने लक्ष असते ते रोहा नगरीचे सन्माननीय सचिन मोरे यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते खास दामदार आमदार महेंद्र शेठ साहेबांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलात, भेट घेण्यासाठी आलात, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया, साहेबांचं स्वागत करूया. पण आमच्या आधी त्यांनी मान घेतलाय. फोटो. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, भूषण गोळे, साताऱ्याचा कंदी पेढा, अधिकचा फेमस परंतु सातारा एक्सप्रेस त्याहूनही अधिक फेमस आहे. इथे घडलंय तरी काय, पहिल्या बॉलवरती फलंदाज दिलीप वर्मा होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का इथे लागलाय, तो संघ जगन्नाथ स्मृती पिंगसाई या टीमला पहिला धक्का. 1 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज दिलीप वर्मा बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत होतात. दिलीप वर्मा पिंपरी चिंचवडचा खेळाडू इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले वासिकने केलेला हा स्ट्रोक ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, मिड विकेटहून चांगली थ्रो इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय खांद्याचा वापर आणि थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत. भूषण गोळेने केवळ गॅदर केला आणि फलंदाजाला इथे बाद केला. नवीन बॅटर SP कॉलेज वरून ज्याचा सुरुवात झाला क्रिकेटच्या कारकिर्दीला आणि असा तोच तुषार रणदिवे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतोय. वासिक ऑन स्ट्राईक, खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक सिंगल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. उद्याने इंजिनियर आहे आणि सर्वाधिक कमी वेळेला क्रिकेट खेळतो, कारण ऑफ डे मध्ये जास्तीचं क्रिकेट खेळणारा वासिकला पाहिलं जातं. कारण अनेक वेळेला आपण पाहिलं तर खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये क्वचित त्याची उपस्थिती पाहायला मिळते. मृत्युंजय या टीम मधून सातत्याने तो खेळताना पाहायला मिळतो. वासिकला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. दापलकावरती 2. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. पहिला बॉल फेस करत असताना तुषार रणदिवेच्या बॅट मधून आलाय चौकार.
पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भाज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. समोरच्या दिशेने चौकार येत असताना तुषार रणदिवे. अलिबागकरांची मॅच पाहण्याची खासियत वेगळी आहे. अलिबागमध्ये आपण स्टँड पाहिले, परंतु रोहेकरांची काही खासियत वेगळी. खोलातला बॉल ऑन साईडला केला डीप मध्ये, जिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. खरं तर शेट आपण अलिबागमध्ये पाहिलं तर अनेक स्टँड गर्दी तिथे होते, परंतु रोह्यामध्ये आल्यानंतर पहा ना, रोहेकर प्रत्येक जण आपली बाईक आणि आपला अधिकार असं म्हणत असताना बाउंड्री लाईनवरती चारी बाजूला आपण पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या बाईक वरती बसला आणि या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. वासिकॉन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल भूषण गोळेचा चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड, जिथे लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्रशेठ दळवी साहेब यांना आपण पाहत आहोत आणि त्यांचे खंदे शिलेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गैनीनाथ कठोरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. ते उपस्थित होऊ शकले नाही. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती 14 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आपण पाहतोय. भूषण गोळे सातारा एक्सप्रेस या गोलंदाजी मार्कवरती तो पाहायला मिळाला. साताऱ्याला बिलॉंग करतो आणि जिथे सातत्याने चांगलं क्रिकेट खुल्या गटाचं त्याला खेळत असताना आपण पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक त्याने हाताळलं. 14 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद झालाय आणि या व्यासपीठावरती आज मान्यवरांची मांदी अळी पाहायला मिळते आहे. आपला माणूस आपला आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांची उपस्थिती आज प्रार्थनीय आणि वंदनीय. ज्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत, ज्यांचं कार्य दमदार, तोच आमच्या अलिबागचा आमचा माणूस आमचा आमदार. पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आज विकास साहेबांचे मी विशेष करून स्वागत करीन. खऱ्या अर्थानं अंगरक्षक म्हणून आपण महेंद्रशेठ दळवी साहेबांचे नेहमी पाहतो, परंतु आमचे समालोचक मित्र आणि गेले अनेक वर्ष ज्यांचा आवाज अलिबागमध्ये आपण ऐकतो आहोत. 14 बनल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय पाटील मोन्याला आपण पाहत आहोत. अक्षय पाटीलचे क्रिकेट पाहणं आज सकाळी तो कोपरगिरणीमध्ये होता. भूमिपुत्रच्या क्रीडानगरीवरती महाबळेश्वर चॅम्पियन लीग स्पर्धा खेळत होता. सेमीफायनल दुर्गावश त्याचा संघ परास्त झाला. एक बॉल 6 वरती आलेली मॅच त्याच्या एका गोलंदाजाच्या अगेन्स्ट षटकार आला आणि तो तिथे खेळला आणि इथे दाखल झालाय, कारण आमदारांची स्पर्धेमध्ये आपल्या नावाने आपला संघ उतरलाय आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षय पाटील अर्थात मोन्याला पाहत आहोत. या खेळाडूला वीर दमदार आमदार प्रीमियर लीगने सर्वाधिक उंची दिली, ग्लॅमर दिला या खेळाडूला. कारण 2 वर्षामध्ये जिथे वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा दोन्ही पर्वाचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्याला मिळाला होता. सॉफ्ट हँडने ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. 1 रन घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. तुषार रणदिवे काय वेगाने धावलाय तो. मैदानाच्या आतमध्ये जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला आणि प्रचंड वेगाने ह्या 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. सॉफ्ट हँडने केला होता. क्षेत्ररक्षक दूर राहिला. चेंडूवरती येतोय, परंतु त्याच वेळेला काही अंशी हलगर्जीपणा तिथे दाखवला आणि धावा पहा वेगाने कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावर. कमी गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक वासिक शेख बाद. दुसरा धक्का. दुसरा धक्का इथे देत असताना आपण पाहत आहोत. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार
आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. 16ला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. ऋतिक गजर आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय. GT स्पोर्ट्स या वाहिनीवरती तुम्ही पाहताय 5094 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात. आत्ताच तुम्ही या वाहिनीला त्वरित लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला हिट करायला विसरू नका. आणि खरं तर आपण पाहत आहोत ना, प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती नम्रतेची आपण करूयात, कारण या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर आगामी कालावधीच्या अनेक स्पर्धा तुम्ही या चॅनलवरती पाहणार आहात. नीट अँड क्लीन टेलिकास्ट तुम्ही पाहत आहात आणि या सबस्क्रायबर मीटर आता वाढू लागलाय, झपाट्याने पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती 16 बनले, 2 फलंदाज बाद. तालुकानी या स्पर्धा तुम्ही पाहताय. आजच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पीडोमीटर वाढायला हवा, सबस्क्रायबर मीटर आता वेगाने पुढे सरकायला हवा. 5150 कंप्लीट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय पाटील. 16ला 2 नवीन बॅटर जिथे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे ऋतिक गजर. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं आणि तो स्ट्रायकर रेंजवरती आहे. डावकुरे हाताचा बॅटर. बागफुटला आल्यात, ऑन साइडला हा फॉर्म पुल केलाय, अनसक्सेसफुल. फलंदाज बाद. 16 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. बाद होतो काय? प्रमोद साठे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना मनोज साठेला आपण पाहत आहोत. मनोज साठे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कोथरूड पुण्यामधून येणारा हा खेळाडू मनोज साठे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, हवेली तालुका महाराष्ट्र जिल्ह्यामधील असा एकमात्र तालुका आहे ज्या तालुक्याला 8 आमदार आहेत. 8 आमदार एका तालुक्याला आहेत आणि तो तालुका हवेली. आणि या हवेली तालुक्यातील हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 16 बनल्या, 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. सर्वाधिक मोठा तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं. अक्षय पाटीलने 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा उंबरठावरती आला अक्षय पाटील अर्थात मोन्या नौखारचा खेळाडू. हॅट्रिकचा बॉल स्वीशिक. पहिल्या बॉलवरती मनोज साठे तुटून पडला, गोलंदाजावरती टोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या काय स्ट्रोक अटेम्प्ट केला, स्विच हिट केला, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर टोकलाय षटकार. येत असताना मनोज साठे खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस बनवला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलचा प्रयत्न करण्यात आला, विकेटचं पतन. मनोज साठे आले आणि गेले देखील. एक षटकार, एक सिंगल. पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिल्या, DRSचा कॉल करण्यात आलाय. पंचांनी TV अंपायरकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आलाय. चला, थर्ड अंपायरचा आता इथून निर्णय महत्वाचा राहील. डिसिजन पेंडिंग वॉर रूम मध्ये GT स्पोर्ट्स या वाहिनीकडे आपण वळणार आहोत आणि जिथे या वाहिनीचा जास्तीची मदत घेण्यात येईल. मनोज साठे प्रथम दर्शनी इथे आउटच वाटला होता आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. तेवीस धावा धावफलकावरती आहे. चौथा धक्का मनोज साठेच्या रूपाने इथे लागलेला पाहायला मिळतोय.
अक्षय पाटीलच्या या षटकामध्ये 2 फलंदाज, वैयक्तिक यश, सांघिक यश 1, 9 धावा त्याने खर्च केल्यात. धावफलकावरती आहेत त्या 23, 4 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सुशांत गायकवाड आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल आणि ऑल इंडियन आयकॉन सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. सुशांत गायकवाडला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंगसाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 लेफ्टी या संघामध्ये घेण्यात आले. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. सरप्राईज सरप्राईज, फलंदाज क्रमांक 5वा अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावेल. फलंदाज सुशांत बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप न्यायनी, त्या अर्थात डॉन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहा हल्लीच्या घडीला किंबहुना जर पुण्यामध्ये तुम्ही गेलात, किंबहुना मुंबईपुरीचं क्रिकेट तुम्ही पाहिलं, किंबहुना अधिक काळ जर मागे जाऊन पाहिलं, डॉन हा शब्द वेगळ्या अर्थासाठी वापरला जायचा, परंतु हा जो डॉन आहे तो स्वतः पोलीस दलामध्ये आहे. धावफलकावरती त्या 23, 5 फलंदाज झालेत बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रदीप न्यायनीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुषार रणदिवेच्या साथीने प्रदीप न्यायनीत यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आलाय. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान सुमित पत्रे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर थळ एक्सप्रेस म्हणून याच्या खेळाडूकडे पाहिलं गेलं. आज संघाचं नेतृत्व त्याच्याकडे आहे आणि त्याची कामगिरी कशी राहते पाहावी लागेल. 23ला 5 मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कमध्ये सुमित पत्रे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सुमित पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुमितला आपण पाहतोय. 23ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 23ला 5. पुढचा बॉल गोलंदाज खोलातला टाकण्याचा प्रयत्न. तुषार रणदिवे, त्याच्या धावांची भूक काय संपलेली नाहीये. त्याच्या नाव मध्ये रन आहे आणि रन येतात तुषार रणदिवेच्या बॅटमधून चौकार. किती भी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. खरं तर हा खेळाडू आता मात्र प्रतिस्पर्ध्यावरती हावी पडू लागलाय. चौकार आलाय. संघाची धावसंख्या वधारतीये. 27 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल खाली राहिला होता. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेला 28 धावा धावफलकावरती आहेत. 28ला 5. 3ऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. सुमितचं स्वागत चौकारानं झालं. प्रदीप न्यायनी स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतात. 40 हा खेळाडू स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रदीपची बॅटिंग कशी राहील पाहणं गरजेचं. खोलातला बॉल वेगाने उजव्या सीच्या बाहेर टाकला. प्रचंड वेग इथे धारण करण्यात आला. वेग इतका चांगला आहे ना या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो. त्याच्याकडे कलात्मकता आहे, त्याच्याकडे नैपुण्यता आहे. त्याचा टप्पा, त्याची दिशा, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, सर्व गुण संपन्न असा खेळाडू सुमित पत्रे गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 28ला 5. पुढचा बॉल खोलातला चेंडू कव्हर्सला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहे. 29 ऑन दी बोर्ड. सुमितच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील, परंतु या गोष्टीचा भान ठेवावं लागणार आहे की मैदानाच्या आतमध्ये जी घसरगुंडी झाली आहे ना ती कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल यावेळेला कव्हर्सला केला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. गोळीच्या वेगाने
गोलीगत झापूक झुपूक चौकार. आला भूषण गोळ्याला पाहिल्यानंतर कालच्या दिवशी सर्वाधिक व्हायरल झालेली ती व्हिडिओ जी आहे ना, कृष्णा सातपुते जी डोळ्यासमोर येते चांगल्या बोले तस न जिथे पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कोलातला बॉल समोरच्या दिशेने केला, ऑफ ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी इथून एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा धावपलकावरती आहे. 34 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 34ला 5. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ स्मृती पिंगसाई अर्थात हवेली टीम. थँक्यू. 34 धावा धावपलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. हा चिमुकला मैदानाच्या आतमध्ये 12th मॅन म्हणून पाणी घेऊन जात असताना पाहायला मिळाला. जात असताना ऋषी झोरे यांनी आवर्जून त्याच्याकडे एक मेसेज दिला. या वयामध्ये मला आठवतं लहान मुलांना जर एखाद्या गोष्ट दुकानामध्ये आणायला सांगितली ना तर ते 10 वेळेला विसरून यायचे. काही वेळेला हातावरती लिहून द्या सांगावं लागायचं. ऋषी सर हा मेसेज पोचला असेल का? मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळू जिथे छोटासा मुलगाला आपण पाहतोय स्वतः पाणी घेऊन. अर्थात आज ज्यांचा जन्मदिवस आहे अंकितजी मोहिते अर्थात नितीजी जाधव यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये स्वतः पाणी घेऊन. 12व्या खेळाडूचा महत्वाचा क्षण हा राहतो ना की पाणी घेऊन ज्या ज्या खेळाडूला आपण जाताना पाहायला मिळाल्या ना त्यांनी इतिहासाची साक्ष देणारा खेळ केला. मग तिथे सचिन तेंडुलकर, विराट कोहली ही मोठी नावं राहिली आहेत. अगदी पाणी घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. अमितचा पहिला बॉल समोरच्या दिशेने केलाय. तुषार रणदिवेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिला बॉल आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग स्ट्रोक इथे खेळलाय. तुषार रणदिवे बाजाच्या बॅटमधून आलाय षटकार. तो एकटा लढतोय, एकटा नडतोय प्रतिस्पर्ध्याला. 7 बॉल 21 वरती तो नॉट आउट खेळतोय. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट. संघाची धावसंख्या 40ला 5. शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक. 40 बनल्यात. 5 फलंदाज बाद झाल्यात. 12.63चा करंट रन रेट. धावा महत्वाच्या आहेत आणि त्या येऊ लागल्यात. क्रिकेटचा हा थरा रोमांच शिगेला जाऊन पोहोचला. एक्स्ट्रा कव्हरला केला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न निश्चित होईल. तुषार रणदिवे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. चुकीच्या एंडला फेकी. फलंदाज बाद. सॅक्रिफाईस केली होती प्रदीप नॅनीत यांनी, कारण त्यांना ठाऊक होतं की आपल्याला जास्तीच्या स्ट्राईक एंडवरती तुषार रणदिवेला आणायचं आणि ते इथे आणलं गेलंय. खरं तर या गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला की चुकीच्या एंडला फेकी झाली. तुषार रणदिवे स्ट्राईकला येणार हे तुम्हाला ज्ञात आहे. मैदानाच्या आतमध्ये कासिम संगम बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 41ला 6. शेवटचा षटक. पुढचा बॉल. अमितचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय
इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी. रोहेकरांची एक वेगळीच मज्जा मॅच पाहण्याची. स्वतःची गाडी आणि स्वतःची जिम्मेदारी. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा. एक पात्री अभिनय केले या खेळाडूने. विजलो जरी आज मी माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. एकटा लढतोय. 10 बॉल 24 वरती तो बॅटिंग करतोय. 43 बनल्यात. येणारे 2 बॉल अजूनही शेष आहेत. एखादा मोठा षटकार किंवा मोठा फटका तुषार रणदिवेच्या बॅटमधून आला तर एक मोठी फायटिंग टोटल इथे निश्चित पाहायला मिळेल. पुढचा बॉल अमितचा हा चेंडू खोला टाकलेला पाहायला मिळतो. शॉर्ट हँडमॅनला क्षेत्ररक्षक मृणाल वर्सोलकर. फेकी चुकीच्या एंडला पुन्हा एकदा झाली आहे. परंतु इथून 2 धावा कंप्लीट होत आहेत की काय. इथे तिसऱ्या पंचांना इथे रेफर करण्यात आलाय. प्रथम दर्शनी असं वाटू लागलंय. बॉडी लँग्वेज पाहता नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरची कासिमकडे आपण पाहिलं ना तर तो असं वाटतंय की त्याने ही धाव कंप्लीट केली आहे. क्रिकेटचा खेळ आहे. अद्याप शेवटच्या क्षणापर्यंत बाकी तर करणं हे केवळ आनंददायी राहतं. उत्साह वाढवतं. या पलीकडे जास्तीचं काही नाही. या बॉलवरती 1 रन तर कंप्लीट झाल्या. दुसरी धाव घेत असताना मृणाल वर्सोलकरने चुकीच्या एंडला फेकी केली. आपण भाज्याला जास्तीचं स्ट्रायकिंग वरती आणतोय. सुमित भगत त्या ठिकाणी चर्चा करत असताना मृणाल वर्सोलकरच्या सोबतीने इथे पाहायला मिळाला. फलंदाज नॉट आउट. धावा मिळतील त्या 2 धावफलकावरती धावा त्या 45. दूध का दूध पाणी का पाणी. GD स्पोर्ट्स. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेग घेतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. 45 बनल्यात. 46चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ लायबा 11 वरवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट देवांशी 11 सुजीजी पागे साहेब यांच्या मालकीचा संघ तो मात्र देवांशी 11 आणि लायबा 11 या 2 संघांदरम्यानची लढत. चला नेक्स्ट मॅच जिचा आपण टॉस करणार आहोत. या आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. खरं तर अलिबाग मुरुड रोह्याचे भाग्य विधाते आणि खरं तर आपण पाहिलं तर आपला माणूस आपला आमदार दमदार कार्यक्षम आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. गतिशील विचारांचे आणि विकासात्मक धोरण ज्यांनी मात्र नेहमी जपले असं व्यक्तिमत्व ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. भगवी शॉल आणि त्याच वेळेला या स्पर्धेची गोड आठवण भेट. आमदार साहेबांनी दिल्यात अर्थात अंकिजी मोहिते यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांच्या माध्यमातून रोहा तालुका प्रमुख आणि शिवसेना प्रमुख ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. अनेक युवकांचं आधारस्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक युवकांना प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचा विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल जणांचे जमलेल्या या मान्यवरांचे. जी गोंधळी साहेब खानाव गावाला बिलॉंग करणारा असं व्यक्तिमत्व आणि त्याच वेळेला
आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष उपस्थिती, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. अनंतजी गोंधळी साहेब, आज येथील या पायरीला गंध आला. साहेब, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात, आम्ही आपले विशेष आभारी आहोत. आपला विशेष सन्मान करत असताना आम्हाला आनंद आहे की आपली उपस्थिती प्रार्थनेने वंदनीय आणि त्याच वेळेला आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या साथीने आपण चांगलं कामकाज त्यांच्या साथीने तुम्ही करता आहात. त्याकरिता आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे, जिथे मिस्टर RPL म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं गेलं, चॅलेंजर पारगाव मधून सुरू झालेला या खेळाडूचा प्रवास सुमित ढोंगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच्या साथीला अक्षय पाटील. संतोजी निगडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आदरणीय संतोजी निगडे साहेब यांची देखील उपस्थिती आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्यांचा विशेष सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आदरणीय संतोजी निगडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येईल. 46चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या पाठलाग करण्यासाठी मिस्टर RPL पहिले 2 पर्व ज्याच्या नावावरती रायगड प्रीमियर लीगची बाईक पाहायला मिळाली तो सुमित ढोंगडे, मिस्टर 360, पारगाव गावाला बिलॉंग करणारा, पनवेल तालुक्यामधून येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. तर त्याच्या साथीला अलिबागचा नौखा आरसा असणारा आणि खारेपाटचा अभिमान बॅटिंगसाठी अक्षय पाटील मोन्या. आदरणीय सुमित पत्रेचे पिताश्री, ज्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आणि आपल्या बाबांना सर्वाधिक मोठा अभिमान या गोष्टीचा राहतो की आपला जो पुत्र आहे, आपला जो काही झेंडा आहे, जो अटके पार रोवतोय आणि या खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची मान अभिमानाने उंच केली, सुमित पत्रेचे पिताश्री बाबा, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या उत्तरार्धाला सुरुवात होईल आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या आपण आवाज ऐकूयात. भाईजान यांचा आवाज. थँक्यू. आदरणीय मनोजदादा खांडेकर साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या आपण विशेष सन्मान, आणखीन एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय मनोजदादा खांडेकर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण वळूया त्याआधी एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा वळूया. इम्रानजी बुखारी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. थैंक यू सो मच. अभी अभी अपनी आवाज सुना वॉइस ऑफ महाराष्ट्र सम्मान्य जय जी भोसले सर, उसी साथों साथ खाना गांव के रहवासी सम्मानीय आदरणीय केसरीनाथ जी पाटिल सर, इनके माध्यम से भी इस प्रतियोगिता के लिए लाख लाख शुभकामनाएं आते हुए सम्मान्य रोडगांव के सम्मान्य सचिन जी मोरे सर यहाँ पर तशरीफ ला चुके, उनका यहाँ पर यथोचित मान सम्मान किया जा रहा है. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्माननीय सचिनजी मोरे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय मंगेशजी रावकर, शहर प्रमुख रोहा, या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करत आहोत. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा चॅम्पियन ट्रॉफी. आणि नक्कीच आज कट्टर दोस्ती रोहा ग्रुप वरती असलेला प्रेम आणि नक्कीच या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते इथे उपस्थित झालेत. त्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतोय मी या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. यानंतर होणारा सामना टीम लायबा 11 वरवटणे विरुद्ध देवांशी 11 सुजित फागे पुरस्कृत. देवांशी 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. लायबा 11 वरवटणे विरुद्ध सुजित फागे पुरस्कृत देवांशी 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या.
त्या दरम्यान आपण इथं स्वागत करू मनोज दादा कट्टर समर्थक मंदार कोतवाल आणि त्यांची जी टीम आहे त्यांचा आपण सामूहिक सत्कार करूया. कारण लीडर पुढं झाला की पाठीमागं सेना येते, त्या सेनेचा सुद्धा इथं यथोचित मानसन्मान करायचा आहे. आमदार साहेबांना सांगेन जसे आपल्याकडे जशी कशी फील्डवर्क आहे तशी फील्डवर्क आहे मनोज दादांकडे आहे. लगेच फोन म्हणजे मंदार कोतवाल काय मनोज दादा निघालेत, मनोज दादा आलेत, मनोज दादा आलेत, इथपर्यंत आलेत. ही अपडेट महत्त्वाची आहे. सर्वांनी या, कारण तुमच्या टीमवर्कचा आपण यथोचित मान सन्मान करूया. साहेब येतात. थैंक यू सो मच. चालू मुकाबला हम देख रहे हैं. एमडी वॉरियर्स अलीबाग विपक्ष जगन्नाथ स्मृति पिंगल सही, जबकि बल्लेबाजी करते हुए टीम का स्कोर रुका हुआ 1 रन 1 विकेट के नुकसान पर 22 गेंदे 45 रनों की जरूरत. स्ट्राइक पर बल्लेबाज अक्षय पाटिल मोनिया. गेंदबाजी करते हुए सनी कस्बे पिंगल सही टीम की जानिब से आज इस प्रतियोगिता में गेंदबाजी करने का मौका मिला. कोलाडेन की जानिब से गेंदबाजी करेंगे फिर से एक बार स्ट्राइकर बैटर अक्षय पाटिल मोनिया के लिए. ओहो, टप्पा गिरने के बाद गेंद काटा किर, सीधा विकेट कीपर के दस्तानों में चकमा देने वाली गेंद. कमाल की गेंदबाजी, डॉट गेंद की मोहर लगती हुई यहां पर सनी कस्बे. आज टेनिस क्रिकेट में बड़ा नाम लिया जाता है और वही ताजा याद करते हुए 21 गेंदे 45 रनों की जरूरत. 21 गेंदे 45 रनों की जरूरत. एक शानदार मैच. इस बार देखिए स्विच हिट करने का प्रयास, दूध आई तलवार, सीधे बल्ले से रन नहीं हो रहे, कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे बैटर अक्षय पाटिल मोनिया, पर इस बार फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई सनी कस्बे की शानदार गेंदबाजी. डॉट गेंद की मोहर लगती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 1 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर जारी है. ये क्रिकेट का मैदान और इस क्रिकेट के मैदान पर संघर्ष जारी होता हुआ हम देख रहे. रोहा के चॉकलेट बाय सम्माननीय विशाल जी, वैभव जी शेलार, भाऊ शेलार नाम से जाने जाते हैं, उनका स्वागत. सनी कस्बे फिर से एक बार अपने छोर के अगली गेंद, डांसिंग डाउन आगे कर खेलने का प्रयास और इस बार देखिए नजर हटी, दुर्घटना घटी. फिर से एक बार डीजे स्वर विद ऑडियो को मौका. अध्यक्ष सन्माननीय सुनील शेठ देशमुख यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करूया. विनंती असेल कट्टर दोस्ती ग्रुपला. सन्माननीय सुनील देशमुख यांचा इथे यथोचित मान सन्मान होते. रोहा काँग्रेस तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान या संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर आइकॉनिक बल्लेबाज भूषण गोले. एमडी वॉरियर्स अलीबाग टीम की रन मशीन मैदान पर उतरते हुई. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. अपनी डूबती नैया को अगर किनारे पर लाना है तो बैटर भूषण गोले, एक आइकॉनिक खिलाड़ी, आज इस मैदान पर आए. उन्हें अपने बल्लेबाजी के जलवे दिखाने होंगे. बचे हुए 19 गेंदे 45 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल. गेंदबाजी करते हुए सनी कस्बे और इस बार देखिए प्लम एलबी. फिर से एक बार विकेट का पतन, तू चल मैं आया. यहां पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन.
फील्डर यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए भूषण गोलेजी से बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज सनी गजबे। कमाल की गेंदबाजी, न्यू बैटर मैदान पर अलीबाग के बाहुबली सुमित भगत। आज इस बल्लेबाज की बल्लेबाजी को जरूर ताजा करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि एमडी वॉरियर्स अलीबाग टीम में यहां पर मौका दिया है बल्लेबाजी करते हुए। शानदार गेंदबाजी की यहां पर गेंदबाज सनी गजबे ने। एक ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर मात्र 1 रन स्कोर कार्ड पर लगता हुआ इसके बाद होने वाला मुकाबला टॉस होने जा रहा है। लाइव बाय 11 वरवट ने विपक्ष, सुजीत पागे पुरस्कृत देवांशी 11 दोनों टीम के बीच। विनंती असेल सन्माननीय अप्पा गोंधळी NSC खावा खानाव या संघाला ते पुरस्कर्ते आहेत, विनंती असेल त्यांचा टॉस करण्याची। कोण मागणार? कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी, कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी। चॅम्पियन्स ट्रॉफी काय निर्णय असेल? बॉलिंग। खूप खूप धन्यवाद। ओवर टू कॉम बॉक्स। थैंक यू सो मच। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज वासिफ शेख, जबकि स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं वागरन से बिलोंग करने वाले खिलाड़ी निखिल पाटिल, जिसने जीता है अलीबाग तहसील का दिल। नाम है उसका निखिल पाटिल। इनके ऊपर पूरी जिम्मेदारी एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के लिए। इस बार गेंद हवा में, जरूर फील्डर है वहां पर। फिर से एक बार शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। चौथा झटका लगता हुआ डीजे स्वर वेद। से एक बार बल्लेबाज आउट होते हुए न्यू बैटर मैदान पर 1 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर, 4 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए गेंदबाजी करने वाली टीम जगन्नाथ स्मृति पिंगल से ही टीम। जबकि न्यू बैटर मैदान पर यश मंगेश मात्रे, लेफ्ट आर्म बैटर, माव 11 एकवीरा थल से बिलोंग करने वाले खिलाड़ी। आज उन्हें मौका मिला है, आज बड़े प्लेटफॉर्म पर बल्लेबाजी करनी होगी। एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के लिए कुछ करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। फिर से एक बार देखिए, आज ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 2 रन 4 विकेटों के नुकसान पर यश मात्रे और सुमित भगत, ये दोनों खिलाड़ियों के पूरे ऊपर पूरी जिम्मेदारी थर्ड अंपायर रेफर करते हुए। तिसऱ्या अंपायरकडे निर्णय जाईल तोपर्यंत रोहा त्यादरम्यान आपण पाहतो व्यासपीठावर जे आगमन होते रोहा टेक्सटाईल, एक जबरदस्त असं साडीचं माहेरघर रोह्यात खुललंय, दालन ओपन झालंय, ते आमचे राजू शेठ कराड यांचं आगमन होतंय रोहा टेक्सटाईल। इट्स वाइट, जरूर ऑफिशियल अंपायर का डिसीजन है, वो जरूर यहाँ पर लागू होता हुआ। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 2 रन 4 विकेटों के नुकसान पर वासिक शेख गेंदबाजी करते हुए। ओहो, जड़ में डालने की कोशिश, फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग लाइन को छोड़ मिस करते हुए गेंद, और इस बार जरूर 1 रन लेग बाइस के रूप में प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 3 रन 4 विकेटों के नुकसान पर 46 रनों का टारगेट है, उसे अचीव करना है। तो सुमित भगत आज अलीबाग टेनिस क्रिकेट के बाहुबली मैदान पर तशरीफ ला चुके। कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी और इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए दमदार आमदार कार्य सम्राट
महेंद्र शेठ दलवी सर, उनके साथ अनंत जी गोंदली साहब, संतोष जी निगड़े साहब, थल ग्राम पंचायत के माजी सरपंच सुनील जी पत्रे साहब और एडवोकेट मनोज कुमार शिंदे सर, मैं सभी का तहे दिल से स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। 3 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी करेंगे फिर से एक बार वासिफ शेख। स्ट्राइक पर बल्लेबाज सुमित भगत पहली गेंद का सामना करेंगे। तेज तर्रार रफ्तार के सौदागर वासिफ शेख गेंदबाजी करते हुए। ओहो, स्लो ओवर 1 टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई विकेट कीपर के दस्तानों में चकमा देने में कामयाब। हर एक डॉट गेंद यहां पर दबाव क्रिएट करते हुए एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के लिए शानदार गेंदबाजी यहां पर वासिफ शेख के द्वारा। दोनों भी बल्लेबाज ने काफी प्रभावित किया अपने गेंदबाजी के स्पेल में। इस बार देखे बैकफुट पर गए, थर्ड मैन की दिशा में खेलने का प्रयास, बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्ड करते हुए। जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 4 विकेटों के नुकसान पर। जो दर्शक जीटी स्पोर्ट्स लाइव को जुड़े उनसे गुजारिश करूंगा, विनंती असेल लाइट चालू करू नका प्लीज। ओहो, और इस बार जड़ में लाने की कोशिश, प्लेड ऑन, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। बल्ले का भारी सिरा लगने के बाद सीधा विकेटों को चीरती हुई प्लेड ऑन बल्लेबाज आउट होते हुए। डीजे स्वर विद ऑडियो। न्यू बैटर मैदान पर अलीबाग के 360 डिग्री नाम है बैटर का मृणाल वर्सोलकर। पावर प्ले में शानदार बल्लेबाजी करने का नमूना अक्सर उन्होंने पेश किया है, पर अभी यहां पर 7वें क्रमांक पर आमंत्रित किया बैटिंग के लिए। बल्लेबाजी करते हुए एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के लिए बल्लेबाजी करते हुए मृणाल वर्सोलकर, उनका साथ देंगे यश मंगेश मात्रे। त्या दरम्यान आपण इथं यथोचित मानसर सन्मान करू। रोहा शहर युवा शहर प्रमुख सन्माननीय सिद्धांत भुतकर यांचा यथोचित मान सन्मान करूया। या चला आपण चला कट्टर दोस्ती ग्रुप करूया सिद्धांत भुतकर यांचा यथोचित मान सन्मान। थ्री 360 डिग्री का बेताज खिलाड़ी। रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए। गेंद जाएगी सीमा पार, आता है शानदार षटकार। डीजे अलीबाग टेनिस क्रिकेट में 360 डिग्री का बेताज खिलाड़ी कहा जाता है मृणाल वर्सोलकर। आते ही पहली गेंद का सामना किया और छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत करते हुए यहां पर देखिए शानदार शुरुआत करते हुए 11 रन स्कोर कार्ड पर 5 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदे 35 रनों की जरूरत है। 12 गेंदे 35 रन। मैच अभी भी ऑन है क्योंकि प्रदीप नायनेत गेंदबाजी के लिए आते उर्फ डॉन कहा जाता है और गेंदबाजी के लिए आए प्रदीप नायनेत। सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज एक उदयोन्मुख खिलाड़ी, निवोदित खिलाड़ी नाम है यश मंगेश मात्रे। जब भी मावी इलेवन एकवीरा थल तकलीफ में होती तो बल्लेबाजी करने के लिए दावत दी जाती है, वही बैटर यश मंगेश मात्रे। पहली गेंद बड़ा स्ट्रोक लगा दिया है बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में। फील्डर है, डीप में प्रोटेक्शन है, फील्ड करेंगे। 1 रन लेने का मौका।
1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 5 विकेटों के नुकसान पर आने वाले 11 गेंदे 34 रनों की जरूरत। 11 गेंदे 34 रन। जिस खिलाड़ी ने आखिरी गेंद पर छक्का लगाया वो स्ट्राइक रेट पर बैटर मृणाल वर्सोलकर। 11 गेंदे 34 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी ऑन है। बल्लेबाजी करने वाली टीम एमडी वॉरियर्स अलीबाग, गेंदबाजी करने वाली टीम जगन्नाथ स्मृति पिंगल से ही। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध जीटी स्पोर्ट्स देख रही है। 5182 पल्ला जरूर यहाँ पर, अगर 6000 का पल्ला आज पार करना है तो जल्द से जल्द लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। और इस बार देखिए घुटना टेक फटका देख मृणाल वर्सोलकर अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर उत्तरदायित्व जिम्मेदारी के साथ मैदान पर उतरते हुए इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 13 रन 5 विकेटों के नुकसान पर आने वाली 10 गेंदे 33 रनों की जरूरत। फिर से एक बार डॉन गेंदबाजी करते हुए। ओहो शानदार गेंद, सामने से गेंद को जरूर यहां पर मिस करते हुए, घुमाते हुए, यहां पर चकमा देते हुए गेंदबाज प्रदीप, कमाल की गेंदबाजी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में ट्रैवल होती हुई। आने वाली 9 गेंदे 33 रनों की जरूरत। पहली ओवर में शानदार गेंदबाजी की, उसके बाद बैकफुट पर लाकर रखा। इस बार देखिए फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए खंबा उखाड़ दिया। यश मंगेश मात्रे की पारी को पूर्ण विराम लगाते हुए स्वरवेट डीजे। न्यू बैटर मैदान पर, पिंटिया मैदान पर नमूद होते हुए। न्यू बैटर मैदान पर प्रसाद मात्रे उर्फ पिंटिया नाम से जाने जाते मैदान पर नमूद होते हुए गेंदबाजी करेंगे प्रदीप। फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद 13 रन 6 विकेटों के नुकसान पर। इस बार आते ही बड़ा गैप ढूंढने का प्रयास, डीप कवर क्षेत्र खाली पर अच्छी फील्डिंग, वहां पर फील्डर तैनात है। तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन 6 विकेटों के नुकसान पर। आने वाली 7 गेंदे 31 रनों की जरूरत। 7 गेंदे 31 रन। शानदार गेंदबाजी यहां पर होती हुई जगन्नाथ स्मृति पिंगल सही टीम के द्वारा, डॉन के द्वारा। आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। एक शानदार मैच हम देख रहे हैं। कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी, इस प्रतियोगिता का आज का आखिरी दिन, आखिरी रात। इस बार फुल टॉस गेंद फाइन लेग की दिशा में खेलने का प्रयास, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। ये दिल मांगे मोर आया है, हैप्पी 4 चौकार डीजे। यहां पर देखिए 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक नागेश जी पाटनकर सर बतलाते हुए 19 रन। आने वाली 6 गेंदे और 27 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 27 रनों की जरूरत। स्क्रीन पर हम देख रहे हैं गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दिल मेरा धड़के, नाम है विजय खड़के, मैन फ्रॉम पिंपरी चिंचवड़। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे
कुलसी का मैदान भुतोंडे के मैदान पर शानदार गेंदबाजी का किताब प्राप्त किया था भोर तालुके में। वही गेंदबाज विजय खड़के, दिल मेरा धड़के, जब भी गेंदबाजी के लिए आते हैं कमाल की गेंदबाजी अक्सर उन्होंने की है, पर आज रोहा तहसील में किस तरह की गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे 27 रनों की आवश्यकता है। सामना करेंगे बैटर मृणाल वर्सोलकर, एक छक्के की सहायता से खेलते हुए अभी भी पॉपिंग क्रीज पर। ओहो, तेज तर्रार गेंद डालने का प्रयास किया था, यही खाबिया इस खिलाड़ी में है। कमाल की गेंदबाजी, नाम है विजय खड़के और अच्छे अच्छे बल्लेबाजों का दिल धड़के। कमाल की गेंदबाजी, डॉट कराते हुए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। आने वाली 5 गेंदे 27 रनों की जरूरत। 5 गेंदे 27 रन इस मैच में बनाने होंगे। बल्लेबाजी करने वाली टीम एमडी वॉरियर्स अलीबाग, जबकि रोकने हैं जगन्नाथ स्मृति पिंगल से टीम को। विजय खड़के फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद, बड़ा स्ट्रोक कवर की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर। जब तक फील्ड करेंगे 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 6 विकेटों के नुकसान पर। आने वाली 4 गेंदे 26 रनों की आवश्यकता है। 4 गेंदे 26 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार प्रसाद उर्फ पिंटिया स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए दिखाई देंगे। ओहो, बल्ले का भारी सिरा बिहाइंड द विकेट। लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में गेंद ट्रैवल करती हुई, तब तक 1 रन लेने का मौका। लेग बाइस के रूप में यहां पर 1 रन आती हुई। ऑफिशियल अंपायर इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 21 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार मृणाल वर्सोलकर। मिस टाइमिंग स्ट्रोक, शॉर्ट मिड ऑफ की दिशा में फील्डर थे, शानदार कैच, विकेट का पतन, 7वां झटका यहां पर लगता हुआ मृणाल वर्सोलकर। बैक टू द पैवेलियन, न्यू बैटर मैदान पर सौरभ गवानकर। आने वाली 2 गेंदे 25 रनों की आवश्यकता है। इसके बाद होने वाला मुकाबला लाइबा 11 वरवट्टे बनाम सुजीत भागे पुरस्कृत देवांशी 11। आने वाली 2 गेंदे 25 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बल्लेबाज सौरभ गवानकर। तेज तर्रार गेंद यहां पर विकेट कीपर चकमा खाते हुए, पर कोई रन की गुंजाइश नहीं, औपचारिकता रह चुकी है। 1 गेंद 25 रनों की आवश्यकता है। 46 रनों का टारगेट सेट किया था पहले बल्लेबाजी करते हुए टीम जगन्नाथ स्मृति पिंगल से टीम ने एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के सामने, पर उस आह्वान को कामयाब की तरफ लौटाने में नाकामयाब होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम एमडी वॉरियर्स। विजय खड़के अपने ओर की आखिरी गेंद, ओहो, फिर से एक बार सेम कॉपी बुक स्टाइल में डाली हुई गेंद, लगातार की दूसरी डॉट, और इसी तरह से मैच जीत लिया है जगन्नाथ स्मृति पिंगल से टीम ने। हार्ड लक एमडी वॉरियर्स अलीबाग। इसके बाद होने वाला मुकाबला लाइबा 11 वरवट ने विपक्ष सुजीत भागे पुरस्कृत देवांशी 11।